नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळी बाहेर येऊन आधी निसर्गाचं दर्शन घेतलं. सगळी सकाळची कामं आवरली. क्लास होता योगाचा, तो क्लास केला. त्यानंतर वरती जाऊन वरचं सगळं छानपैकी आवरून घेतलं. घरातले सगळे पडदे उघडले. 9:30-10 वाजता खूप छान घरामध्ये सगळीकडनं ऊन येतं आणि हे बघायला खरंच खूप छान वाटतं. घरातल्या सगळ्या रोपांना थोडं-थोडं पाणी घातलं. त्यानंतर देवपूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं. स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली. आज कांद्याचं पिठलं आणि बाजरीच्या भाकरी करणार होते. सोबत छोल्यांचं सॅलड करायचं ठरवलं होतं. सगळी तयारी करून ठेवली. आधी छोले रात्रीच भिजत घातलेले होते. सकाळी थोडंसं मीठ टाकून ते वाफवून घेतले होते. पिठलं करण्यासाठी बेसनाचं पीठ पाणी घालून भिजवलं. पिठल्यासाठी कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या सगळं चिरून ठेवलं. कढीपत्ता घेतला आणि छोल्यांचं जे सॅलड करायचं होतं त्यासाठी काकडी, टोमॅटो, रंगीत शिमला मिरची हे सगळं चिरून ठेवलं आणि सगळ्यात आधी कढई गरम केली. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घातला. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या कट करून पाकळ्या घातल्या. नंतर त्यामध्ये कांदा घातला आणि सगळीकडनं कांदा 5 ते 7 मिनटं परतून घेतला. आधी कढीपत्तासुद्धा घातलेला होता. हा कांदा परतून झाल्यानंतर पिठल्यासाठी जे बेसनाचं पीठ पाण्यामध्ये भिजवलं होतं ते पीठ घातलं. त्यामध्ये आधीच मी हळद घातलेली होती आणि हे पीठ घातल्यानंतर सगळीकडनं छान हलवून घेतलं. थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं. चवीनुसार त्यामध्ये मीठ पेरलं आणि पळीने हे पिठलं सगळीकडनं हलवून घेतलं आणि मंद आचेवर हे पिठलं शिजू दिलेलं आहे. छोल्यांचं सॅलड एकीकडे करण्यासाठी जे वाफवलेले छोले होते त्यामध्ये कट केलेली ही काकडी, टोमॅटो, नंतर रंगीत शिमला मिरची हे सगळं घातलं. त्यानंतर त्यामध्ये कांदा घातला. वरून जिरेपूड, काळे मिरेपूड यामध्ये पेरली आणि चवीनुसार थोडंसं यामध्ये मीठ घातलं, कारण आधीच मीठ थोडंसं घातलेलं होतं. वरून यामध्ये लिंबूसुद्धा पिळला. कोथिंबीर आज नव्हती म्हणून कोथिंबीर नाही घातली. नाहीतर कोथिंबीरसुद्धा यामध्ये खरंच छान लागते. आणि जर गाजर घालायचं असेल तर अगदी बारीक कट करून गाजरसुद्धा यामध्ये घालू शकतो. हे खूप छान सॅलड तयार झालं आणि हे चवीलासुद्धा खूप छान लागतं. अशा प्रकारे सॅलड तयार करून ठेवलं. एकीकडे पिठलंसुद्धा शिजत होतं आणि पिठलं शिजून झाल्यानंतर झाकण ठेवून त्याच्यावर वाफ येऊ दिली. इकडे अमेरिकेत भाकरी तुम्ही कशी करता असा प्रश्न मला विचारलेला होता. तर इकडे अमेरिकेमध्ये गिरण्या नसल्यामुळे बाजरीच्या भाकरीचं ताजं पीठ इथे मिळत नाही. त्यामुळे अगदी भारतासारखी अगदी पातळ अशा छान भाकरी होत नाहीत. पण इथे अपना बाजार म्हणून जे स्टोअर आहे तिकडे या ब्रँडचं हे भाकरीचं पीठ मी आणत असते. विशेषतः हिवाळ्यामध्ये हे पीठ मुबलक प्रमाणात इथे मिळतं. आधी हे भाकरीचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि हे जे पीठ आहे ते गरम पाण्यामध्ये हे पीठ भिजवलं की छान भाकरी होतात. आणि सगळीकडनं हे छान मळून घेतलं आहे. आणि याची जी भाकरी आपण थापतो तर भाकरी थापताना अगदी पातळ भाकरी थापायची नाही आहे, कारण मग पातळ जर थापली तर मग ती उचलताना तुटू शकते. म्हणून थोडीशी जाडसर भाकरी थापायची आहे. आणि हे बाजरीचं भाकरीचं पीठ आहे, पण हे कडूसुद्धा पडत नाही. त्यामुळे तुम्ही या ब्रँडचं हे पीठ आणून बघा. आणि गरम पाण्यात हे भिजवलं की छान भाकरी थापल्या जाते, तुटतसुद्धा नाही ही भाकरी. अशा प्रकारे भाकरी करून घेतल्या आणि तव्यावर दोन्हीकडनं शेकून घेतल्या आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भाकरी करून बघा आणि नक्कीच तुमची भाकरीसुद्धा छान होईल. धन्यवाद.